पाहायला गेलं तर गुरवली संघाला इथून वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिलाच चेंडू निर्धावात आला गोलंदाज मिलिंदनं. शाकिबसाठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा वेगवान लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज मिलिंदनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू पाहायला गेला तर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तर दिनेश दादांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आतली कडा आणि चेंडू पाहायला गेलं तर शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगत होती. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाज मिलिंदनं. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. P1चं षटक चांगल्या रीतीनं हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज मिलिंद. स्ट्रायकरवरती फलंदाज शाकिब वारंवार मोठे फटके केल्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑन ला येतोय. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केले जाते. एका धावेनं खातं खोललं जाते. चौथ्या चेंडूवरती बनेली संघाचा 4 चेंडूंचा खेळ समाप्त. फक्त धावपलकावरती पाहायला मिळते ती फक्त 1 धाव. 5वा चेंडू स्ट्रायकरवरती फलंदाज साजिदसाठी हा चेंडू वेगवान होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मिलिंदकडनं आतापर्यंत 5 चेंडू फेकल्यात. फक्त 1च धाव खर्च केली आहे. पहिले 3 चेंडू निर्धाव. चौथ्या चेंडूवर 1 धाव. 5वा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव फेकलाय. स्ट्रायकरवरती आलेला नवीन फलंदाज साजिदला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मिलिंदचा खोलवर टप्प्याचा लोअर फुलटो चेंडू ऐकाताना खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत मिड विकेटवर सचिन. तोपर्यंत इथून 1 धाव कंप्लीट केली जाते. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपलकावरती फक्त 2 धावा. चांगली गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करावी ते दाखवलंय. ते म्हणजेच गोलंदाज मिलिंदनं. पाहायचं दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज येईल. फक्त 2 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शाकिब आणि साजिद ही जोडी पाहायला मिळते. बनेली संघाच्या माध्यमातून बी स्पोर्ट्स बनेली विरुद्ध गुरवली असा सामना. पहिल्या फेरीतील 3रा सामना. पहिला सामना जिंकला ओमशाही मानिवली संघानं. दुसरा सामना जिंकला तो म्हणजेच भूमी 11 कुंदे संघानं. आणि हा 3रा सामना बी स्पोर्ट्स बनेली विरुद्ध गुरवली या 2 संघांमध्ये. पहिला षटक समाप्त झाला. मिलिंदचं फक्त 2 धावा खर्च केले पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय प्रदीप. स्ट्रायकरवरती फलंदाज असेल साजिदनं 2 चेंडूमध्ये 1 धाव कुठली. शाकिबनं पाहायला गेलं तर 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव कुठली. पहिलं षटक समाप्त झालंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय प्रदीप. स्ट्रायकरवरती फलंदाज साजिद. स्पर्धा आपण पाहतोय एकता स्पोर्ट्स गोडसई आयोजित एकता चषक 2024 हे 5वं पर्व या स्पर्धेतील कालचा दिवस गाजवला तो म्हणजेच कांबा संघानं. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ मात्र क्वालिफाय होईल पहिला चेंडू प्रदीपचा. साजिदसाठी इथे मात्र दिशेपासून भरकटला गोलंदाज. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेनं धावपलकावरती 3 धावा. पहिला चेंडू अतिरिक्त फेकलाय गोलंदाज प्रदीपनं. स्ट्रायकरवरती फलंदाज साजिद. साजिदसाठी इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अपिश पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवर येत आहेत. चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. पाहायला गेलं तर त्या साईडला मात्र पाहायला गेलं तर मैदानाचं आलेख
आपण पाहायला गेलं तर त्या साईडला थोडासा लांब आहे, सीमारेषा थोडीशी लांब आहे, त्या कारणास्तव हा चेंडू सीमारेषा बाहेर गेला नाहीये. 2 धाबा इथे मिळत आहेत. धाबा धापलकावरती 5 धाबा. साजिदसाठी हा चेंडू दाद मागितली जाते पंचांकडे. पंच सांगतायत लेग बाईटच्या सहाय्याने एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धाबा धापलकावरती पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 6 धाबा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला दुसऱ्या षटकातील. धाबा धापलकावरती 6 धाबा. या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाज प्रदीपनं 2 चेंडूमध्ये 4 धाबा खर्च केल्यात. स्ट्रायकरवरती फलंदाज शाकिब असेल. 4 चेंडूमध्ये 1 धाव कुठली. इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल शाकिबला. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर मिनी पाहायला मिळतोय. सरळ चेंडू जाईल सीमा पार शाकिबच्या बॅट मधनं. या सामन्यामधील पहिला चौकार. चौकाराच्या मदतीनं धाबा धापलकावरती 10 धाबा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चौथा चेंडू शाकिबसाठी शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिडकावून दिला, जाईल सीमा पार शाकिबच्या बॅटमधनं. या सत्रातील पहिला षटकार. उदा धाबा खर्च केलात. पुन्हा एकदा फुल्लोर लेनचा चेंडू आहे, त्याला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगला झेल शाकिबच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय, तो म्हणजेच बनेली संघाला. चांगला झेल इथं मात्र स्वीकारलाय गणेशनं. शाकिबच्या स्वरूपात पहिला झटका बसलाय, तो म्हणजेच बी स्पोर्ट्स बनेली संघाला. नवीन फलंदाज सलमान येतोय. 16 धावसंख्येवरती पहिला झटका बसलाय. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. धाबा धापलकावरती 16 धाबा. 14 धाबा 5 चेंडू मध्ये खर्च केला. गोलंदाज प्रदीपने एक गडी बाद केलाय. शेवटचा चेंडू असेल. स्ट्रायकरवरती सलमान शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाने थोडीशी चूक केली पाहायला मिळते. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. धाबा धापलकावरती 16 धाबा. 8.00च्या सरासरीने या धाबा पाहायला मिळत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. पाहायचं तिसरं षटक कोणता गोलंदाजीसाठी येईल, कारण पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मिलिंदनं फक्त 2 धाबा खर्च केल्या होत्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाबा धापलकावरती 16 धाबा. चला फास्ट खेळायचा आहे. गुरवली संघ फास्ट केला. वारंवार आपण एकत्रित येऊ नका. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला गेलं तर गोलंदाज मिलिंद सज्ज होतोय. पहिल्या षटक ज्यानं हाताळलं होतं त्याने फक्त 2च धाबा खर्च केल्या होत्या. आता मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये आलाय. पाहायचं कशा रीतीनं गोलंदाजी हाताळेल. तिसरं षटक कशा रीतीनं हाताळेल. स्ट्रायकरवरती फलंदाज साजिद जो सलामीला आलाय, तो वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 3 धावांवरती खेळतोय. शाकिबनं 11 धावांचा योगदान देत शाकिब बाद झालाय. सलमाननं पहिला चेंडू आल्याला निर्धाव खेळलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे 16 धाबा. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होती.
आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज मिलिंदकडनं. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुद्धा निर्धाव फेकला गोलंदाज मिलिंदनं. चांगली गोलंदाजी करतो मिलिंद. साजिदसाठी मिलिंद इथे मात्र बॅकफुटला जाऊन जेंटल टच दिलाय. चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक धावतो चेंडू मागे. दूरवरनं क्षेत्ररक्षक येतो चेंडूवर. मयूर जोपर्यंत चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीनं धावा दाबुलक्यावरती 18 धावा. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मयूरचं. खूप दूरवरचा प्रवास करत चेंडूपर्यंत पोहोचला. चेंडू अडवला आणि फेकला. या 3 क्रिया केल्या. त्यामध्ये 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. इथे फुल्लर लेनचा चेंडू पंच नो चिकून करतायत. पंचांनी नो चिकून केली. नो +1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा रबलक्यावरती 20 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. तिसऱ्या षटकातील गोलंदाज मिलिंदचा. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. 4 धावा खर्च केल्यात. सलमानसाठी फ्री हिटचा चेंडू असणार आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती आक्रमक झालाय. चेंडू फेकून दिलाय सीमा पार. बिग हिट षटकार सलमानच्या बॅटमन. षटकाराच्या मदतीनं धावा रबलक्यावरती 26 धावा. इथे बॅकफुटला जाऊन पंच केला चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत मयूर आहे त्या चेंडूवर. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी होती. एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. स्ट्रायकिंगवरनं नकार दिलाय. दुसरी धाव पाहायला गेलं तर झाली असती पण नकार दिलाय. एका धावेच्या मदतीनं धावा रबलक्यावरती 27 धावा. मिलिंदच्या या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात. 4 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात. यावेळी स्कोरवर टप्प्याचा चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मिलिंदकडनं. कोलवर टप्प्याचे चेंडू खास करून चांगल्या रीतीने हाताळतोय गोलंदाज मिलिंद. यॉर्क लेनचे चेंडू हाताळतोय. वारंवार यॉर्क लेन चेंडू हाताळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असणार आहे तिसऱ्या षटकातील साजिदसाठी. पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा यॉर्क लेनचा चेंडू. षटक समाप्त होतात. 3-3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा दाबुलक्यावरती 9.00च्या सरासरीनं 27 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. डीजे
तर चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्रक्षण तिथे मयूरचं, चांगली फेकी, ॲक्युरेट फेकी पाहायला मिळते. 2 धावा इथे कंप्लीट केले जातात. 2 धावांच्या मदतीनं धावा धबलकावरती 29 धावा. यापुढील सामना असेल आरबी स्पोर्ट्स, आरबी वरप विरुद्ध केजी स्पोर्ट्स रायते या 2 संघांमध्ये. चला दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित असेल तर नाणेफेकीसाठी यायचंय. इथे चांगला फटका पाहायला मिळतो सलमानच्या बॅट मधनं. चेंडू भिडकावून दिलाय, पाठवून दिलाय सीमा पार. बिग हिट षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं धावा धाबलकावरती 35 धावा. चौथं षटक मार्ग असते. धावा धाबलकावरती 35 धावा. तिसरं चेंडू चौथ्या षटकातील. पुन्हा एकदा यावेळी चांगला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा होता. सलमानला बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही. या निर्धाव चेंडूची सांगता होत्या. टप्पा पडल्यानंतर पाहायला गेलं तर चेंडू खालीच राहतोय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चौथ्या षटकातील गोलंदाज रवीच्या आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या तर रवीनं 3 चेंडूमध्ये. सलमान चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. आता झेलची संधी नाही. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातोय सीमा पार. आणि तसेच त्यांच्यासोबत अशोक शेठ दळवी गुरवळीचे आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. स्पर्धा आपण पाहताय एकता स्पोर्ट्स गोडसाई आयोजित एकता चषक 2024 पर्व 5वं या स्पर्धेचं शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धाबा धबलकावरती 43 धाबा. सलमानसाठी हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो. कार्पेटच्या सहाय्यानं चेंडू मिड विकेटला येतो. तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा धावपलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा 11.00च्या सरासरीनं. विनंती करतोय आरबी वरप आणि त्याच्यासोबत संघ केजी रायते वरप संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. केजी रायते संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. जलपानाचा वेळ झाला तोपर्यंत जाऊयात ऐकूयात डीजे मास्टर कडनं एक सुमधुर संगीत.
शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला शेवटचं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू चांगला फटका सलमानच्या बॅट मधनं चेंडू जाईल सीमा पार वन बाउन्स चौका. अनामारीच्या षटकामध्ये नितेशवरती जिम्मेदारी दिली आहे कर्णधारानं. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय चौकाराच्या मदतीनं धावा रबलकावरती 48 धावा. दुसरा चेंडू सलमानसाठी नितेशचा. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा पार लागोपाठचा दुसरा चौकार सलमानच्या बॅटमधनं. वरती 50 गाठली. 52 धावा रबलकावरती पाहायला मिळत आहेत. सलमान वैयक्तिक 11 चेंडू आणि 32 धावांवरती खेळतोय. अद्याप 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सलमानसाठी हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. जेंटल टच क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय मयूरचं. 2 धावा इथून सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्यांच्या मदतीनं धावा धापलकावरती 54 धावा. पाहायला गेला तर पहिल्या 3 षटकामध्ये धावसंख्या रोखली होती गोलंदाजी करणारा संघ गुरुवली संघाला. 3 षटकामध्ये फक्त 27 धावा होत्या. आता मात्र पुढील 9 चेंडूमध्ये 27 धावा खर्च केल्यात. 54 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. पायाचा फलंदाजाला दुखापट झाली आहे का पाणी घेऊन जायचंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता सलमानचा. पाय स्किड झाला आणि तो इथे मात्र खेळपट्टीवरती पडलाय. पायाचं दुखापत झाली आहे का एक जण आज जाऊ शकतो. एका धावेच्या मदतीनं धावा धाबलकावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 55 धावा. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल. जास्त जर दुखापत असेल तर बाहेर येऊ शकता आपण. जास्त दुखापत असेल तर चार चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्या गोलंदाज नितेशनं. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या 17 धावा धापलकावरती 55 धावा. 20 स्पॉट्स बनेली संघाच्या. गुरवली संघ इथे मात्र गोलंदाजी करतोय. इथे शॉट ऑफ लाईन चेंडू भिडकावून दिलाय. चेंडू जाईल सीमा पार. बिग हिट षटकार. मदतीनं धावा धापलकावरती 61 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 61 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या 17 गोलंदाज नितेश. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार फलंदाज हर्षलच्या बॅटमधनं. 17 झालाय समाप्त पहिलं. धावा धापलकावरती 65 धावा. बी स्पोर्ट्स बनेली संघाच्या.
तर विनंती करतोय दिनेशजी मगर सरांना आपल्या शुभ हस्ते आपण डोंबिवलीचे उद्योजक विलास शेठ म्हात्रे यांचा इथं मात्र शुभ सन्मान करायचा आहे. माहिती उपदार शाळा आणि या स्पर्धेचा मोमेंटो देऊन इथं मात्र शुभ सन्मान केला जातोय. ज्या डोंबिवलीचे उद्योजक विलासजी म्हात्रे साहेबांचं इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यानंतर अशोक शेठ दळवी यांचा सुद्धा शुभ सन्मान आमचे दिनेशजी मगर सर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. माहिती उपदार शाळा आणि या स्पर्धेचा मोमेंट देऊन इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय आमचे अशोक शेठ दळवी साहेबांचं. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धाबलक्यावरती 65 धावा, 66 धावांचं लक्ष असेल तो म्हणजेच गुरवली संघासमोर. तर दोन्ही संघाचे संघटक इथे उपस्थित आहेत. केजी स्पोर्ट रायटे विरुद्ध आरबी वरप या दोन संघांमध्ये सामना असणार आहे. तो विनंती करतो विलास शेठ म्हात्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. केजी स्पोर्ट्स रायते विरुद्ध आरबी वरप या दोन संघांमध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. पहिल्या सत्रामध्ये धावा कुठल्या तर त्या म्हणजेच 65-66 धावांचं लक्ष आहे. त्या धावा कशा प्रकारे कुठेल गुरवली संघ की धावसंख्येला रोख लावेल बनेली संघ ऐकण्यासाठी जाऊया तर माझे साथी समालोचक दीपवीरजी बिराडे सरांकडे. तो बिस्फोट बनेलीचा पहिला षटक पॉवर प्लेसवर गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. मुश्ताकीनला सामना सुरू. पहिलाच बॉल बॅकफुटवर आला. आडवा बॅट ऑन साइडला टर्न करताय. डीप मध्ये फिल्डर सेट आहेत. वाईडिश लॉंग ऑनला शाकिब वॉल फिल्डिंग अँड ऑल्सो गुड थ्रू टुवर्ड्स नो स्ट्रायकर एंड. स्कोर आपण बघत आहोत सध्याच्या घडीला. स्टार्ट झालेला आहे पहिल्या चेंडूवरती एक धाव. परफेक्ट यॉर्कर सन्मान देण्यास भाग पाडलं. बरोबर बॅट अँड पॅड मध्ये. क्रिकेटमध्ये दोन गोष्टींचा नेहमी सन्मान केला जातो. परफेक्ट यॉर्कर आणि त्या सोबतीने भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि तोच देण्यास भाग पाडलं त्या ठिकाणी फलंदाज मिलिंदला. कमी गती स्टेप आउट झाले होते. लाईन लास्ट मोमेंटला लेग स्टिकला मिस करत असताना अभय पाटोळे सरांचा सिग्नल आलेला. इट्स अ वाईड. एक धाव त्या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात सध्या दाफलकरवरती ऍड केली जाईल आणि एक्स्ट्रा 1 रनच्या मदतीनं
सध्या टीमची टोटल आपण बघत आहोत सरकले पुढे 2 या आकड्यावर 2 ऑन बोर्ड 2 धावा याचबरोबर धावफलकावरती ॲव्हरेज टोटल आपण बघत आहोत या विकेटवरती 60+. फुलरले सेट बॅटन ऑफ करतायत. फिल्डर वाडिश लॉंगॉनला डीप मध्ये सेट आहेत. अव तसं गॅप एक्झिक्युशन करता आलं नाही. शाखा बोलतो त्या ठिकाणी व्हेरी गुड फिल्डिंग. पहिल्या सेटअप मध्ये झेंडूवरती येणं वाकणं उचललं फेकणं या चारही क्रिया आपण बघत आहोत. अगदी झपाट्यानं त्या ठिकाणी पुढे करण्यात आलेल्या आहेत. यशस्वी फेक झाली. नॉस्ट्रा करेल एक सिंगल आपण बघत आहोत. आता धावफलक मार्गस्थ झालेल्या पुढे ते 3 या आकड्यावरती. बॅकवर्ड पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न आउटर एज इनफिल्ड मधल्या क्षेत्ररक्षकांना पकडला. सुंदर झेल आणि लागलाय झटका पहिला मैदानावरती टीम गुरवली क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. मैदानामध्ये दाखल होत असताना सुशीलला टॉप ऑफ द ऑर्डर नंबर 3 या पोझिशनवर नितेश वस्ताद माघारी परतलेले आहेत. हवं तसं योगदान हवं तसं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या डावामध्ये आला नाही. अवघ्या एका धावेचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं देत असताना ते माघारी परतलेले तिथनं पार्टनरशिपची गरज आहे. कारण 700 धावेचं मोठं लक्ष तुम्ही चेस करतायत. समोर गोलंदाजी बलस्तर असलेला संघ आहे अर्थातच बी स्पोर्ट्स बनेली आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला धावा चेस करायच्या तर इथनं पॉवर प्ले मध्ये स्पेशली P1 P2 मध्ये आता चांगले स्ट्रोक येणं गरजेचं आहे. आस्किंग रन रेट मेंटेन करणं महत्वपूर्ण आहे टीम गुरवली क्रिकेट संघाकरता. स्कोर 3 या आकड्यावर. ओव्हर द कव्हर्स खेळतात. वॉट अ शॉट इनसाइड आउटचा अप्रतिम मात्रांना क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फोडली. 4 धावा. 4 धावेच्या सोबतीनं सध्या फ्लाय झालेला कॉन्फिडन्स स्टार्ट आपण बघत आहोत. बरोबर पुढ्यात टाकलेला बॉल आणि त्यावरती इनसाइड आउटचा नजाकत बरं फटका सुशीलच्या बॅटमधून. सुंदर सुरुवात. 4 धावा. धावफलक 7 वर. बॅट अँड पॅड मध्ये स्विंगिंग यॉर्कर लेग स्टिक इथे मी काढली आहे. युमी साहेब डेफिनेटली टो क्रशर यॉर्कर. दुसरा षटकाचा दिलाय मुस्तकीनं. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा किल कंप्लीट. 7 ला सध्या ज्यामध्ये गोलंदाज मुस्तकींचा दबदबा पण पाहिला. अवघ्या 7 धावा त्याने खर्च केला. 2 महत्वपूर्ण धक्के दिलेले टीम गुरवलीला आणि सध्याच्या घडीला 24 बॉल 4 षटकं. इक्वेशन आपण बघत होतो मॅच मध्ये 59 59 धावेचं. मिलिंद आणि त्यांच्या सोबतीनं सचिनने 2 बॅटर ऑन ग्राउंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. झाकीर येतात गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू होता. चला वेळ जास्त घेतात बी स्पोर्ट्स बनेली. इमिडिएटली फिल्डिंग सेट करा. लक्ष सुद्धा. सेकंड पॉवर प्ले. पहिला चेंडू आडवा बॅट डाऊन साइडला दिशा दिली. मिड विकेटला फिल्डर त्याचं जजमेंट चुकलं. डबल मॅन्डेट झाले आणि लास्ट मोमेंटला त्याला बेदून बॉल्स आला. त्याच्या डोक्यावर वर्मा सोडून दिलो. 4 धाव्यांसाठी चौकार. सोबतीनं 11 रन ऑन बोर्ड. 11 धावा याचबरोबर धावफलकावर. तेबी चेंडू जुनियर मॅच मध्ये 55 धावेची आवश्यकता. सेकंड पॉवर मध्ये झाकीरच्या विरोधात आपण पूल करत असताना 4 धाव्यांना आपण बघत आहोत मिलिंद यांच्या बॅट मधून.
समर्पक योगदान आलेलं आहे. फुलर लेंथ टर्न केला ऑन साइडला, यावेळेस प्रॉपर टायमिंग, ताकद न जाकत बॉल मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे लगा तो सिक्सर. आता मॅच मध्ये आपल्या बॅटची मॅजिक दाखवलेली आहे. 2 चेंडू साकिरच्या विरोधात 10 धावसंख्या गोळा करण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. धावफलक आपण बघत आहोत. सोसाट्यानं सध्या पुढे मार्गस्थ झालेले 17 या आकड्यावर. बॅटची एज, बॉल झाल्या मागे थर्डमॅन आणि फॅनलेगला भेदलं. लॉंग स्टॉपला नशिबाची मिळती आहे 7. वाक्या बाद बॉल चालवला आहे तो स्क्रीनच्या अगदी समोर. 4 धावे हमेशा बहादुर का साथ देती है. जणू काही ते चित्र बॉलवरती पाहायला मिळालं. लीडिंग एज, चेंडू मागे गेला, थर्ड मॅन फाईन लेग आणि विकेट किपरला बेदून बरोबर लॉंग स्टॉपला त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनच्या समोर 4 धावा. ड्राईव्ह केला समोर, बोलस बॅक ड्राईव्ह, सेफ स्ट्रोक, कार्बेट शॉट ऑफर केला, मिसफिल्ड मिस्टेक, सेकंडचा कॉल करत होते सचिन, मात्र फेक सुंदर आलेले डीप मधून लॉंग ऑफ करून एकच धाव. धावफलक आपण बघत आहोत. सिंगल धाब्याच्या सोबतीने पोहोचलेले ते 22 आकड्यावरती मुस्तकीन होते डीप मध्ये, ज्यांना ॲक्युरेट फेक आपण बघत आहोत विकेट किपर एंडला पहिल्या अटेम्प्ट मध्ये दिलेली आहे. या धावफलकावरती सध्याच्या घडीला या षटकाचा विचार केला तर चांगला प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा स्पेल टाकलेला आहे जाकीरनं, त्याच्या विरोधात 15 धावसंख्या आतापर्यंत स्कोर करण्यात आलेली आहे. कमी गती आउटर एज, चेंडू मागे सारला, बॅकअप आलं विकेट किपरचं. बारची खडा घेतली होती, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हर्स ती ड्रिल करून दाखवतात सचिन, मात्र तसं मिडलिंग नव्हतं, टायमिंग नव्हतं आणि फायनली गोलंदाजाने सुटकेचा मोकळा श्वास सध्या सोडला. इट्स अ डॉट. बागफुटून आली, कट करण्याचा प्रयत्न, लाईन इथे खराब, इट्स अ वाईड. एकदा वाईड होईल त्या ठिकाणी एक्स्ट्रा आणि अतिरिक्त धाब्याच्या सोबतीने आपण बघतो धावफलक एक्स्ट्रा 1 रनच्या मदतीने पोहोचलेले आहे ते 23 धावा याचबरोबर धावफलकावरती. अजूनही 43 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. 19 बॉलचा खेळ बाकी असताना 43 मोर रिक्वायर्ड इन रिमेनिंग 19 बॉल. आणखी एक चांगला बॉल, बरोबर खोलवर टप्पा आणि सरळ चेंडू. आता विकेट किपर सोबत गप्पा करत असताना एक्स्ट्रा नंतर कमबॅक डॉट चेंडू षटकातील टाकण्यात आलेला आहे तो गोलंदाज जाकीर कडून. दुसऱ्या षटकाची सांगता झालेली धावफलक आपण बघत आहोत. 23 आकड्यावरती 18 चेंडू 3 षटकं आणि विजयासाठी आता 14.33 धावगती. 43 धाव्याची आवश्यकता. चला टीम मॉडेल नको आहे, साजिद अँड ऑल टीम बी स्पोर्ट्स बनली. इमिडिएटली आपली फिल्डिंग सेट करायची. नेक्स्ट मॅच आणखीन एक चांगलं बॅटल प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. आरबी वरप आणि त्यांच्या विरोधात केजी स्पोर्ट्स राहते. पहिल्या फेरीतील सामना चौथा, यानंतर आपल्याला भेटीला येईल. चला वेळ जास्त घेतात, लक्ष सुद्धा फिल्डिंग लगेच सेट करायची. टीम बी स्पोर्ट्स बनली. शाकिब अँड ऑल टीम क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा. 18 चेंडू 43 धाब्याचं समीकरण 2 ओव्हर 23 बनवलं गेला. पहिल्या षटक अवघ्या 7 धाब्याचं टाकलं होतं मुस्तकीनं. 2 महत्वपूर्ण विकेट त्यानं कार्य केलं होतं, मात्र जाकीरच्या विरोधात आपण बघत आहोत 16 धावा ओव्हर नंबर 2 मध्ये आलेल्या आहेत. त्याच कारणाचं सध्या स्टॅबल कंडिशन मध्ये सुस्थितीमध्ये आपण बघत आहोत तो म्हणजे संघ रनचेस करत असताना 66 धाब्याचा गुरवली. शाकिब येतात ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी करण्याकरता स्क्रीन एन कडून. चला वेळ जास्त घेतात, बी स्पोर्ट्स बनली. इमिडिएटली फिल्डिंग सेट करा, लक्ष सुद्धा. पहिलाच बॉल ओव्हर द कव्हर्स खेळतात. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर दूर आहे आणि लॉंग ऑफच्या फिल्डरला येण्यासाठी झाला उशीर, तोपर्यंत बॉल न गाठली. कप पॉइंट सीमारेषा. 4 धावा. जो डीप मधून लॉंग ऑफ करून प्रयत्न करत होता, मात्र सरते शेवटी त्याला अपयश आलं. हाफ वॉली घेऊन बरोबर ड्राईव्ह केला समोर एक्स्ट्रा कव्हरला. पहिला चेंडू 4 शाकिबच्या विरोधात. धावफलक आपण बघत आहोत 27 वर. स्विंग आणि मिस अपील झाला आणि सिटीज हातली कडा, त्यानंतर विकेट किपरनं पकडला सुंदर झेल आणि मैदानावरती बसला 27 वरती. निर्णायक धक्का तिसरा टीम गुरवलीला.
पहिला चेंडू 4 धावा. त्यानंतर वापसी झालेली गोलंदाज शाकिब कडून महत्वाची विकेट, प्राइज विकेट या मॅचची त्याच्या वतीने संबंधित करण्यात आलेलं 20 धावाचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना मिलिंद माघारी परतलेले न्यू बॅटर आपण बघत आहोत प्रदीप सध्या खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक नंबर 5व्या पोझिशनवर. शॉर्ट ऑफ गुडलेन बॅकफुटवर आले, कट केला डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर सेट एक सिंगल. धावसंख्या दाखल करते सिंगल धाब्याच्या सोबतीने आपण बघत आहोत. एकूण अंकी झालेली आहे ती 28. 28 धाबा याचबरोबर दाखल कव्हर. ड्रिंक स्टॉल बी गेटिंग रेडी. अजूनही 38 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये. 15 चेंडूंचा खेळ बाकी असताना 66चं लक्ष गाठायचं आहे टीम गुरवलीला स्पोर्ट्स बनेलीच्या विरोधात. व चेंज ऑफ पेस एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न तो फसला वेस्टर बाईट बीमर आणि त्यावरती बॅकवर्ड पॉइंटला जबरदस्त चपराक स्क्वेअर ड्राईव्ह. 4 धाबा +4 इथनं येत आहेत. बघत आहोत 33 या आकडावरती. धावा दाखल करते आपण बघत आहोत. आणखीन एक बॉल हवाय आणि तो देखील आपण मैदानामध्ये दिलेला. आता चॉईस नसेल लक्ष सुद्धा बॅटिंग करणार संघ ऑलरेडी 2 बॉल आपण तुमच्याकडे सुपूर्द केलेले आहेत. यस मॅच बॉल देखील आय थिंक रिटर्न आलेला आहे. अभय सर मॅच बॉलला आपण सामना कंटिन्यू करा. आता स्कोर जर पाहिला तर तो 105 धाब्याने पोहोचले. 33 धाब्यावरती अर्ध लक्ष गाठले, जुनी अर्ध लक्ष बाकी आहे. आणि नेक्स्ट बॉल फ्रीट संधी आता निर्माण झाली आहे फलंदाजाला. उघडा डोले पानीट बॉल फ्रीट. फ्रीट वरती कमबॅक झालंय शाकिब कडून. स्वतःवरती थोडा नाखुश नाराज आहे कारण त्याला माहित आहे चांगल्या टप्प्यावरती त्याची गोलंदाजी होत होती. एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न तो फसला. एक्स्ट्रा 5 धावा बहाल केल्या होत्या आणि मात्र फ्रीट वरती पुन्हा एकदा कमबॅक वापसीचे संकेत त्यांना दिलेले आहेत बी स्पोर्ट्स बनेलीला. स्वीपआउट खेळण्याचा प्रयत्न फ्रंट लेग पुढे आणला होता बरोबर शॉर्ट ऑफ गुड लेंथ आणि तो जो स्पॉट आहे तो आज किती धोकादायक आहे आपण पाहिलेले आहेत. 2 फलंदाज ऑलरेडी आज शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरून टेक ऑफ घेणाऱ्या चेंडूवरती जखमी झालेले आहेत. त्यामध्ये वासुदेव एमडी स्पोर्ट्स कोसलेचा नंतर अनिल आईगावदवी वरपचा आणि आता देखील चेंडू उचलताना आपण पाहिलेला आहे. कमबॅक झालाय शाकिब कडून. फुलरलीन ड्राईव्ह केला समोर बोलस बॅक ड्राईव्ह व्हेरी गुड फिल्डिंग बरोबर पायांना बॉल अडवलाय. बीमर +4 आला त्यानंतर सलगचे 3 चेंडू आले निर्धाव. धावफलक 33 धावा दाखल करते 12 चेंडू आणि अजून विजयासाठी 33 धाब्याची आवश्यकता. ड्रिंक्स वाले मैदानात तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत.
सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजीसाठी निर्णायक चौथं षटक. वैयक्तिक मॅच मधील त्यांचं दुसरं षटक. 12 चेंडू 33चं समीकरण. पहिलाच बॉल कमी गतीने टाकला, फिंगर मूड करत असताना चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आणि त्यावरती आला यश. गोलंदाज मुस्तकीनला पहिला चेंडू डॉट. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये आता आपण बघत आहोत विजयासाठी आवश्यक धावसंख्या 33. 11-33चं समीकरण. आणखीन एक गती परिवर्तन केलेला बॉल. यावेळी लाईन लवकर पिक केली, बॅटच्या अगदी पुढे टाकलेला बॉल तो फेकून दिला ऑन साइड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. सोबतीनं 39. 39 आकडावर. 12 चेंडू 33ची आवश्यकता होती. पहिला डॉट, तदनंतर षटकार. वापसीचे संकेत दिलेले आहेत प्रदीपनं. 10 चेंडू आणि 10 चेंडू आता विजयासाठी 27 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. लोवर फुलटा स्वीप करण्याचा प्रयत्न. मिसामिंग कॉटन बॉलचा चान्स आणि त्या संधीत असून मागच्या सानंतर क्विक रिप्लाय दिलाय आणि ताबडतोब तंबूचा रस्ता दाखवलाय तो प्रदीपला मुस्तकीननं. फलंदाज बाद. चौथा झटका. अशा पल्लवी जरूर केल्या होत्या प्रदीपनं, मात्र तो माघारी परत. लोवर फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित टायमिंग झालं नाही, बॅटच्या अगदी टो एंडला आणि त्यानंतर बॉल सरळ गोलंदाजाने येऊन आपल्या हातामध्ये कैद केलेला आहे. कॉटन बॉलचा प्रदीप नजर. आणखीन एक शोष मिळते मुस्तकीनला. या मॅच मधील तिसरी सफलता. तर सांगितले 14 शोष बी स्पोर्ट्स बनेलीसाठी. कमी गती, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, सातत्यानं न्यू बॅटर जसा स्ट्राईकला येतो तसा स्लोवर वन वरती पाहिलं. चांगला कमांड, चांगला कंट्रोल तो गोलंदाज मुस्तकीनचा. आणखीन एक स्लोवर वन, कमी गतीने टाकलेला बॉल ज्यावरती त्याला आलं यश. 9 चेंडूची झाली सांगता डॉट चेंडूची समाप्ती. 8 चेंडू आता आवश्यकता 27 धावेची. चला वेळ जास्त घेतात, लक्ष सुद्धा. फुलरले त्यावेळेस वेग होता, गती होती, बरोबर बॅटन पार्ट मधून हलकासा बाहेर काढला. कडे खेळण्याचा प्रयत्न आपण बघत आहोत. रवीचा फसलेला फुटवर्क नाही, लॅक ऑफ फुटवर्क. बदलाले त्याचा पावलांचा हवा तसा वापर त्याच्या वतीने होत नाही. सलगचा दुसरा डॉट आता टाकलाय. एका षटकाराचा अपवाद वगळला तर रोलर या षटकामध्ये देखील मुस्तकीननं आपल्या गोलंदाजीचा दबदबा कायम ठेवलाय. समोर लॉफ्ट केला, फटका टायमिंग प्रॉपर झालाय. लॉंगॉनचा फिल्डर फक्त बनून राहील दर्शक. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. शेवट झालाय गोड आणि 6 न डाव आपण बघत आहोत पोचलेला आहे. तर 45 आकडावरती आवश्यकता अंतिम 6 चेंडूमध्ये एका षटकामध्ये आता विजयासाठी ती 21. अंतिम अखेरचं निर्णायक षटक गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. ओव्हर नंबर 5 मध्ये सध्या बॉलिंग ट्रॅकवर सलमानला, ज्यानं जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावामध्ये केली होती. इंडिव्हिज्युअल नॉट आउट 35 धाब्याचं चांगलं योगदान त्यानं मॅच मध्ये दिलं होतं. सलमान सध्या डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 21 हे समीकरण.
पहिला बॉल डीप मध्ये फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हॉट अ स्टनिंग अँड स्पेक्टाक्युलर एफर्ट फ्रॉम कैफ. मात्र त्याला बीट करून त्याला भेदून बॉल झालाय लॉंग ऑफ आणि वाईडिश कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर येतो तो चौकार. पहिला चेंडू 4 धावा दाफलक आपण बघत होतो. चेंडू मार्गस्थ झालेले 49 आकडाबद्ध. स्लाइड ऑन अक्षरे मात्र यावेळेस लाईन भरकटतीये. एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेनं आपण बघत आहोत टीमची जी टोटल आहे ती सध्याच्या घडीला पोचलेली आहे दाफलकावरती 50 धावा दाफलकावर. 5 चेंडू 16 हे समीकरण. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. डीप मधून फिल्डर कैफ पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. लास्ट मोमेंटला त्याची फिल्डिंग जबरदस्त राहिली, कॅच तर ड्रॉप झाली. मात्र बॉलला आतमध्ये आणण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि त्यावरती आलेलं त्याला यश. टोटली पाहिलं तर त्या ठिकाणी रन सेव्ह देखील झाल्या आणि सरते शेवटी 2 धावा देखील मिळाल्या त्या बॅटिंग करणाऱ्या टीम गुरवलीला. 2 आपण बघत आहोत दाफलक पोहोचलेल्या पुढे. 52 धावा दाफलकर अजूनही विजयासाठी 14 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. 4 बॉलचा खेळ बाकी असताना 4-14चं समीकरण. अंतिम षटकामध्ये देखील हा सामना आता रंगत असताना स्पीडअप करा. 4 चेंडू 14 धावा आहे समीकरण. मॅच अजूनही ऑन आहे. परफेक्ट वाईड यॉर्कर. संधीच दिली नाहीये फलंदाजाला हात खुले करण्याची आणि त्या ठिकाणी डॉटनं पुन्हा एकदा मॅच मध्ये झाले वापसी. सलमानच्या सोबतीनं फिल्डिंग करणाऱ्या टीम बी स्पोर्ट्स बनेलीची. धावफलक आपण बघत आहोत स्थिर सध्याच्या घडीला 52 या आकड्यावर. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 14 धावेची आवश्यकता. लो फुल टॉस बॉल स्लाइड होतोय. आतली कडा घेऊन बॉल झाल्या मागे. थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरला चकवून बॉल ओलांडली डीप थर्डमॅन सीमारेषा. हा निर्णायक आणि सामन्याला डावाला कलडणे देणारा चौकार. आपण बघत आहोत विजयाच्या आशा जुनी पल्लवीत त्या मॅच मध्ये गुरवलीच्या. धावफलक 4 मार्गस्थ झालेले ते 56 अब तक 56. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता विजयासाठी 10 धावेची आवश्यकता. असा पहिला सामना आजच्या दिवसातील जो आउटेज झालाय आणि ज्याचा निकाल अजूनही अनौतरित आहे. दोन्ही टीमचे प्रयत्न सुरू आहेत. 2 चेंडू 10. वी विल ओन द मॅच. बनेली की गुरवली हा बॉल फार इम्पॉर्टंट. कमी गतीने टाकलेला स्लोवर वन त्यावरती बीट केलं बॅटरला आणि आता मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव झालेला आहे. वापसी झालेली आहे ती फिल्डिंग करणाऱ्या बी स्पोर्ट्स बनेलीची. रिणाक चेंडू डॉट आलेला आहे. त्याच कारणासह आपण बघत होता आता डीप मध्ये लॉंग स्टॉपला एक फिल्डर उभा केलेला आहे. एक्स्ट्रा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं तर त्यासाठी क्षेत्ररक्षण. 1 चेंडू 10. आणखीन एक कमी गतीने टाकलेला बॉल त्याला डाळलं कव्हरच्या दिशेनं चौकार आला. मात्र 5 धावेनं हा सामना जिंकलेला आहे. तो 600 धाव्याचं संरक्षण करत असताना टीम बी स्पोर्ट्स बनेली ना मनपूर्वक अभिनंदन बी स्पोर्ट्स बनेली. आणि टॉप फॅन हार्डला का आपण देऊयात टीम गुरवलीला. आणि सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण जाहीर करूयात. नो डाऊट अबाउट दॅट वन. ज्यानं पहिल्या डावामध्ये अनबीटन 35 धावेची धुवाधार खेळी साकारली तो सलमान ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. आपण मुख्य व्यासपीठाशी लगेचच संपर्क साधायचा आहे. सचिनजी दळवी